नमस्कार, आणखीन एका व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी प्राजक्ता आणि त्या चॅनलचं नाव आहे प्रागा. तर लास्ट व्लॉगप्रमाणे आम्ही काय मस्तपैकी वॉटर स्पोर्ट्स केले आणि आलो रूमवरती. आणि नेक्स्ट डे झाला आहे आणि आज निघायचं आहे देवगडला. पण आम्ही ऑलरेडी लेट आहोत, 11:30 वाजले आहेत. आणि मागचं आम्ही बघा किती भारी वाटतं, म्हणजे हे एवढं तसं कॅप्चर केलं की मस्त वाटतं. सो आज दिवसभरात काय काय होतं आणि आज पण आम्ही 2 ॲडव्हेंचर करणार आहोत. सो ते काय असेल हे बघण्यासाठी या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता जाऊ जरा चहा देवगडला. तर आता आम्ही आलोय राजकोटला महाराजांना बघायला. मला काढ. तरी बघा आम्ही आता आलोय महाराजांच्या इथे किल्ल्यावरती राजकोट. हे किती सुंदर छान असं केलंय. वा, बघायला यावेळी वेगळं केलं, एकदम छान मजबूत छान केलं. तर चला बघायला जाऊया. किल्ला राजकोट. तर इकडे आलेले नितेश राणे. तर मेन गेटने सध्या एंट्री अलाउड नाही असं आपल्याला मागून जायला सांगतात. तर मेन गेटवरनं सध्या काम चालू आहे. तर आता बाहेरच्या साईडने चाललो आहे. चला झालं आमचा फोटो बिटो करून आणि सगळं बघून पण झालं. आता निघतो. वाटेत कुठे जेवायला वगैरे असेल तिथे थांबू. चलो. तर आम्ही इथे आंबे खायला आलो आहे. हे खाऊन पण झालं आहे. मस्त देवगडचे हापूस आंबे आपल्याला मिळाले छान. इकडे मला दाखवते ताईकडे मस्त आंबे गोड. वाव, हा व्ह्यू आहे रस्त्याचा. इकडे येताना काय भारी वाटत असेल ना. हा ना, मस्त वाटेल. मस्त असेल ना. दुसरा ड्रायव्हर ऍक्टिव्हच असतो, तो लक्ष ठेवतो सारखंच पहिल्या पिढत असतो. वा, काय व्ह्यू आहे कडक. कोकणात फिरायची हीच मजा. माणसं साधी होई. डॉल्फिन 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 जलपरी जलपरी ती बघ जलपरी. तर आम्ही आलोय आमच्या इकडे राहायला. हे इकडे आम्ही राहणार आहोत. वरती रूम काय वाटतं इथे राहायचं. ही आमची रूम आहे, मस्त सगळ्यांसाठी परफेक्ट. आणि इथे एक वेगळा स्पेस एरिया आहे. इथे रेडी व्हायला पण मस्तपैकी छान आहे, नाईस. तर देवगडच्या आमचा स्टेज आहे ते मी आम्हाला ग्राउंडलाच आहे आणि खूप मस्त आहे, छान वाटलं. आमच्या सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट छान आहे. तर आम्ही मस्त थोडासा आराम केला आहे. आता जातो झिप लाईनिंग करायला. थोडं ऊन पण कमी झालं आहे. आणि ही आहे आमची रूम, छान आहे. मग अशी तुम्हाला दाखवली. चला, आणि हा आहे माझा नवरा. इथे ना झिपलाईन आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं झिपलाईन इकडे आहे देवगडला. सो ते आम्ही करणार आहोत. आणि एक स्विंग आहे, तिथे पण आम्ही जाणार आहोत. सो साठी निघाले आणि छान वातावरण झालं. त्यामुळे आम्ही मग अशी आंबे पण घेतले, ते तुम्ही बघितलेत. सो मस्त छान दिवस चालला आजचा. सो लेट्स सी अजून काय काय करतो मजा. काच वरती कर. आता बोलणार स्लिंग शॉट जंपिंग नाही ते स्लिंग शॉट स्लिंग शॉट आहे तो. तर आम्ही ते तर पोचलोय. लास्ट इयर पण इकडे आलेलो, तुम्ही बघितलं असेल लास्ट इयरच्या व्लॉगमध्ये. तर इकडे बघा माझ्या मागे पवन चक्की दिसते तुम्हाला. कसा प्रसाद कसा कसा प्रसाद कसा लास्ट टाइम बाईक आपण इथे लावलेलं ना. होय, आलोय आम्ही देवगड बीचला. भारी आहे. आणि हे बघा झिप लाईन इकडे. झिप लाईन आणि एवढं लांबपर्यंत करायचं. बापरे.
तिकडे स्विंग आहे आणि इथे झिपलाईन. हॅलो गाईज, आता प्राजक्ता आमची स्विंगसाठी रेडी होत आहे. लहान नसताना घातला आहे, कन्सेंट फॉर्म साईन केला आहे. तिथे स्विंगसाठी मॅक्सिमम 60 kg वेट आहे. 60च्या वरती तुम्ही स्विंग नाही करू शकत. सध्या वारा अपोजिट असल्यामुळे ते प्राजक्ताला मीडियम पुश करून स्विंगचा आनंद घ्यायला भेटतोय. तो आपण बघूया आता कशी एन्जॉय करते. पीडी, ऑल द बेस्ट, एन्जॉय. अरे कडू खाली आहे. आपला स्विंग आहे आता. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. व्ह्यू बघा फक्त, तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. अरुणला कधी आलात तर प्राजक्ता दळवीला कॉन्टॅक्ट करा. आता प्राजक्ता आता आमची स्विंगसाठी रेडी झाली आहे. दादा डायरेक्ट पुढे नाही नाही. उलटा सांगतोयस. पाय सरळ कर. हा, फोल्ड कर, सरळ कर. वाढवायचं ना. स्विंग काढलंय मी, मस्त स्विंग केलंय. आता मस्त मोबाईल नीट पकडा म्हणजे झालं. मला काका वाटलं तर 600 मीटरचं झिपलाईन आहे, जवळजवळ अर्धा किलोमीटर. शुभम माझा मागून काढायचा आहे. अगा अगा
बोला. तुम्हाला रिसीव करण्यासाठी एक मशीन जी आपल्याला पेस्ट करेल. ब्लू कलरची मशीन आहे, तिला ब्लॅक कलरचं हँडल आहे. तुम्हाला फक्त होल्ड करायचं आहे. ऑटोमॅटिकली घेऊन प्लॅटफॉर्मपर्यंत घेऊन जाईल तुम्हाला. म्हणजे फक्त होल्ड करायचं फक्त धरून राहायचं. म्हणजे कोणाला ह्याला असं मला भीती वाटतं. थांबा गणपती बाप्पा मोरया. एक मिनटं. इथून बॉडीच मागे थांबलात की मशीन पकडायची. हां आता तर झालंय. अजून एक बकेट लिस्ट कम्प्लीट आहे फायनली. तर आम्ही एक मिनिट दाखवते म्हणजे आम्ही कुठून आलो. तर आम्ही तिथून आलो आहे या टोकापर्यंत इथे. तर हे पुन्हा आपल्याला सगळं असं इकडून जायचं आहे पुढे चालत. देवगडचा बीच कसं आहे ना माहिती. वाळू आणि एवढं खाली आहे आणि एवढं खोल समुद्र. मजा आली पॅरासेलिंग आणि सगळं करून खूप बरं वाटलं. हा आहे देवगड किल्ला. इथे आम्ही आलो लाईट हाऊस जायला. मी मे बी नाही जाणार आहे वरती कारण ऑलरेडी तब्येत थोडी हे आहे. लोक जातील सगळे. इथून लाईट हाऊसचा एरिया आहे. इथून किल्ल्यात जायला आहे. समुद्र. काल पूर्ण भिजलेलं होतं सकाळपासून आणि रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत. सो पूर्ण सर्दी, त्याच्यानंतर थंड पाण्याने आंघोळ, सगळं जाम झालं पूर्ण. छान मंदिर आहे. वा. इथे बघा तिथे आहे लाईट हाऊस. मस्त काय संध्याकाळ झाली, सूर्याची किरण आहे. इट इज दॅट टाइम ऑफ द डे, गोल्डन आवर ऑफ द डे. आहे देवगड किल्ल्यातील पुरातन मंदिर, गणपती मंदिर आहे. पूर्ण किल्ल्याचा इकडचा भाग पूर्ण. इकडे छान असा सनसेट आणि सूर्याचा अस्त होतो इथे पूर्णपणे. अर्धा अर्धा करत जाणार खाली आणि वरून व्ह्यू बघा. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. आमचं सगळं आपलं जे प्लॅनिंग केलं, त्यानंतर स्विंग केलं, तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.